श्री स्वामी समर्थ. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळाभेट. या दिवशी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं आणि भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना बेलपान अर्पण केलं. हा दिवस भक्तांसाठी स्वर्ग समान आहे, कारण या दिवशी सेवा केली तर वैकुंठात जागा मिळते असं शास्त्र सांगतं. तर ह्या दिवसाची एक कथा आहे, तर मी ती कथा तुम्हाला थोडीशी छोटी कथा आहे, तर ती कथा मी सांगते तुम्हाला. एकदा भगवान विष्णू म्हणजेच हरी आणि भगवान शंकर म्हणजे हर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी विविध ठिकाणी भ्रमण करत होते. तर त्यावेळी दोघांची भेट झाली. त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात दिव्य प्रकाश पसरला. देव, ऋषी आणि सर्व जीवांना अत्यंत आनंद झाला. भगवान शंकरांनी विष्णूंना आलिंगन दिलं आणि म्हणाले, हे नारायण, आपण आणि मी वेगळे नाही. तू संरक्षक आणि मी संहारक, पण दोघेही एकाच परमेश्वराचे रूप आहोत. तर भगवान विष्णूंनी उत्तर दिलं, हे शंकर, तू माझा आत्मा आहेस. जसे नदी आणि समुद्र एकच होतात तसे तू आणि मी एक आहोत. त्या क्षणी हरिहर एकत्व प्रकट झाले. या एकत्वाचे दर्शन झालेल्या भक्तांना परम आनंद प्राप्त झाला. ती भेट भगवान विष्णू आणि शंकर ह्या दोघांनी ज्यावेळी एकमेकांना आलिंगन दिलं, तर तो दिवस होता वैकुंठ चतुर्दशीचा, तर रात्री 12 वाजता. तर आजचा तो दिवस आहे. तर ह्या हरिहर भेटेचे काही महत्व आहेत. भगवान शंकर आणि विष्णू यांचा एकच तत्वात एकत्र येणे हे सांगते की सर्व देवता एकच आहे, परमेश्वराच्या वेगवेगळ्या रूपात आहेत. या कथेमुळे विष्णू भक्त आणि शिवभक्त दोघांमध्ये ऐक्य आणि प्रेम वाढले. जो भक्त हरिहराचे स्मरण करतो त्याला विष्णू आणि शिव या दोघांचाही आशीर्वाद मिळतो. तसेच कर्नाटकातील हरिहर नावाचे ठिकाण या भेटीच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे. तेथे तुंगभद्रा नदीच्या तटावर हरिहर मंदिर आहे. अशा प्रकारे ही छोटी कथा आहे. तर या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. तर ही सेवा आपल्याला रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता करायची आहे. तर ही काय सेवा करायची आहे? तर भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामावलीचा जप करायचा आहे. तसेच बाळकृष्ण म्हणजेच विष्णूंना बेलपान अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचा जप करायचा आहे. हीच खरी आपली हरिहर भेट सेवा आहे. तर जर शक्य असेल तर तुम्हाला तुळशीपत्र 1 किंवा 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 108 असे अर्पण करायचे आहे. तर ही सेवा केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळते? तर भगवान विष्णूंची सेवा केल्याने वैकुंठात जागा मिळते. घरात लक्ष्मीची कृपा, शांती आणि संपन्नता टिकते. भगवान विष्णू आणि शंकर दोघांचेही आशीर्वाद लाभतात. या दिवशी केलेली सेवा जीवनातील नकारात्मकता दूर करते आणि मोक्ष प्राप्तीचे साधन बनते. तर या दिवशी आपण मनोभावाने सेवा केली तर महाराजांची तसेच भगवान विष्णूंची तर कृपा आपल्यावर नक्कीच राहते. तर ह्या दिवशी हा दिवस आहे, ह्या दिवसाची सेवा आपल्याला चुकवायची नाही, कारण की ह्याच रात्री वैकुंठाचे द्वार ह्याच रात्री उघडते. तसेच आपण जी सेवा करणार आहोत, तर त्यानंतर जे आपण अर्पण केलेल्या गोष्टी आहेत तर त्याचं काय करायचं? तर ज्या गोष्टी आपण म्हणजेच भगवान विष्णूंना आपण बेलपान अर्पण करणार आहोत आणि भगवान शंकराला आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहेत. तर ही पूजा झाल्यानंतर 10-15 मिनिटं ती पूजा तशीच ठेवायची आहे आणि सकाळी
ते सगळे पानं आहेत ते आपल्याला निर्मल्यात टाकायचे आहे, किंवा एखाद्या झाडाच्या खोडाला कुणाच्या पायदळी येणार नाहीत अशा ठिकाणी टाकायचे आहेत, किंवा एक नदी प्रवाहात विसर्जित करायचे आहेत. तर आजची ही सेवा कोणीही चुकवू नका. ही हरिहर भेट सेवा नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.